2020 रोजी रेखा दरे यांचे जे हत्याकांड झालं होतं त्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळासाहेब जगन्नाथ मोठे पाटील याला आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील 6 पथकांनी विविध ठिकाणी सर्च करून आज सकाळी बरोबर 6:30 वाजता त्याला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे. साधारण गेले 5 दिवस हे ऑपरेशन चालू होतं, पण त्याच्या मागची तयारी साधारण गेल्या 1.5 महिन्यापासून मिळालेल्या लिंकच्या आधारे हे सगळं ऑपरेशन राबवलं गेले. 6 टीम्स वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या या हैदराबादमध्ये तळ ठोकून होत्या आणि या 6 टीम्सनी मिळून विविध ठिकाणी शोध घेतला. साधारण 3 ठिकाणी मुंगारा देण्यामध्ये मोठे पाटील हे यशस्वी झाले, परंतु शेवटी आज सकाळी 6 वाजता एका हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा रूमला बाहेर कुलूप लावलं गेलं होतं. असं दाखवण्याचा प्रयत्न होता कुणी आलं तरी आतमध्ये कुणी नाही आहे, तर तिथे पोलिसांनी फोर्स एंट्री करून आतमधून सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याबरोबरच या पूर्ण 3 महिने साधारण 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील माझे सर्व अधिकारी म्हणजे माझे ॲडिशनल SP सौरव अग्रवाल, DYSP अजित पाटील, PI LCB कटके, आमची सर्व सायबरची टीम, जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या विविध टीम्स आणि आजच्या टीममध्ये PI यादव, PI गायकवाड आणि आमचे लेडी ऑफिसर गडकरी मॅडम, याबरोबरच 3 APIs ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं API सानप जे तालुका पोलीस स्टेशनला आहे, API दिवटे आणि सोलापूर जिल्ह्यातील API पाटील, अशा 6 पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. याला नगर जिल्ह्यातील टेक्निकल स्टाफ बरोबरच महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा खूप मोठी मदत झाली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग सर, जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे सर, रश्मी करंदीकर मॅडम, महाराष्ट्र सायबरचे यशस्वी यादव साहेब, संजय शिंत्रे साहेब, या सगळ्यांचं या सगळ्या ऑपरेशनमध्ये खूप मदत झाली. विशेषतः हैदराबादचे पोलीस कमिशनर भागवत साहेब यांच्यासह सगळ्यांनी मदत केली आणि या विविध ठिकाणाच्या मदतीच्या आधारे गेल्या 3 महिन्यापेक्षा जास्ती कालावधीमध्ये गुन्हागार देणारा मुख्य आरोपी याला अटक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. याच्याबरोबरच त्याला सहारा देणार आहे त्या ठिकाणचे वकील अकुले आणि त्यांचे 3 इतर साथीदार यांना सुद्धा अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले. जनार्दन अकुले हे हैदराबादचेच आहेत. जी माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये श्री मोठे हे उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे राहत असताना त्यांची जुनी ओळख होती आणि विशेष म्हणजे या आरोपीकडे विविध गुन्हेगार ठेवले जायचे, त्यांना सहारा दिला जायचा, त्यांची गोपनीयता ठेवली जायची आणि पोलीस आले तर त्याला संरक्षण दिलं जायचं. हैदराबादच्या बिलाल नगर सारख्या दाट वस्तीच्या ठिकाणामध्ये जिथे बरेचसे क्रिमिनल राहतात असा कुविख्यात असा जो परिसर आहे याच्यामध्ये हे आरोपी राहत होते आणि या आरोपींनी या ठिकाणी राहून असंही निष्पन्न झालं की जो फोन वापरला गेला होता तो फोन सुद्धा पूर्वी 2018ला एक कुविख्यात गुन्हेगार यांनी वापरलेला होता. या सगळ्या ऑपरेशन मध्ये भाग घेणाऱ्या माझ्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि ज्यांनी याच्यामध्ये मदत केली अशा अनेक लोक आहेत, या लोकांचं सुद्धा प्रसंगी आभार व्यक्त. हैदराबादचा मोटिव्ह काय नेमकी आला, मोटिव्ह कशामुळे ते हत्या केली, काय करणार पुढे? याच्यामध्ये आपण चार्जशीटमध्येच याचा उल्लेख केलेला आहे की त्याच्यापासून आपल्याला भीती आहे, हा मोटिव्ह घेऊन हिच्याकडून माझी बदनामी होईल काय अशा प्रकारचा एक संशय घेऊन रेखा दरे जर राहिल्या तर माझ्यावरती गुन्हे दाखल होतील.
किंवा ते माझ्या विरुद्ध तक्रार करतील, हा याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण नेमकं काय कारण होतं की बुवा त्या तक्रार करते किंवा माझी बदला होईल असं नेमकं काय काम होतं त्यामुळे हे टोक उचललं? याच्यामधलं अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण संपलेलं नाहीये. आमचा तपास अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या सगळ्याचा जेवढा मी रेकॉर्डवर आला ते सांगितलंय. आम्ही पुढे चार्जशीट याच्यामध्ये दाखल होणार आहे. अद्यापही तपास न संपल्यामुळे मी सगळ्या गोष्टीचा खुलासा आजच्या तारखेला करू शकतो. खंडणी जी दिलेली आहे ती यांनीच दिलेली आहे निश्चित झालं. सुपारी म्हणजे सुपारी किंवा हे तपासामध्ये अद्याप स्पष्ट होतंय, पण याच्यामध्ये अधिक तपास करणं गरजेचं आहे. आणि याच्या मागे सूत्रधार तेच आहेत हे अगदी क्लिअर झालेले आपल्या राज्यातून किंवा आहे. जिल्ह्यातून कुणी मदत केलेली आहे का ते? याच्या संदर्भात मदत होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इथल्या मदतीशिवाय काही होणार नव्हतं. त्यामुळे इथेही काही लोकांनी मदत केलेले दिसतंय. त्यापैकी एका आरोपीला आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहे. अधिक चौकशी करून पुढील कारवाई करायची. अजून किती आरोपी काय शक्यता आहे का वाढण्याची? आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? निश्चित ज्या लोकांनी मदत केली, ज्या लोकांनी हार्बरिंग केलं, ज्या लोकांनी आरोपीला फरार राहण्यासाठी सहकार्य केलं, यांचा रोल तपासून यांचा रोल याच्यामध्ये त्यांना निश्चित अटक केली. हैदराबादमध्ये किती दिवसापासून? आमची टीम आज 5वा दिवस आहे. आज सकाळपर्यंत 5वा दिवस आहे आणि या 5 दिवसामध्ये जवळजवळ हैदराबादच्या सर्व परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले. नगरमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले. अधिक तपास आम्ही करतो. हैदराबादमधून 3 आणि नगरमधून एकाशी 4 जण. हैदराबादमधून आम्ही 4 लोकांना ताब्यात घेतलेले. त्याच्यामध्ये जो मुख्य व्यक्ती होता सहारा देणारा, याला सुद्धा आपण अटक केली. नगरमधून कशी काय मदत केलेली जाईल? आता हे तपासामध्ये निष्पन्न होईल, पण मदत केल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय. नगरमध्ये आणलंय का आरोपीला? नाही, आज सकाळीच ताब्यात घेण्यात आलेले आहे. आता आमची टीम तिथून रवाना झाली. एकूण किती आरोपी झाले आता याच्यामध्ये? आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 10 आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत. या 10 पैकी 5 जणांच्या विरुद्ध चार्जशीट पाठवण्यात आलेले आहे. 5 जण आता आमच्या ताब्यात आहेत. यापैकी 3 आरोपींना काल कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यात आले होतं. त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. एका आरोपीचा आम्ही ट्रान्झिट रिमांड घेतलेले आहे आणि एक आरोपी आता मुख्य आरोपी जे आहेत ते आता येत आहेत. 3 PC घेतले त्यांची नावं द्यायला काय हरकत नाही? आम्ही प्रेस नोटमध्ये देतोय सर. आरोपींनी फरार असताना काही वेषांतर वगैरे केलं होतं की चेहरा वगैरे? आपल्याला आल्यावर कळेल. थोडंसं हा प्रयत्न केला गेलेला आहे की त्याच्यामुळे इझी आयडेंटिटी होऊ नये. काही इतर काही डॉक्युमेंट मुद्देमाल काही असताना रिकवर पाहिजे? बऱ्याचशा गोष्टी तिथून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्याचा तपास पोलीस करते. तरी काय काय आता ते इथं आल्यानंतरच कळेल. सर, एक वकील, 3 जण तिथून आणि तिथला एक, असे 5 जण घेतले ना? इथला एक अजून ताब्यात आहे, अटक केलेली नाही. की आता मालमत्ता जप्तीची कारवाई होईल की नाही होणार? संख्या बरेच आहेत वापरलेले बरेच. आता सर मालमत्ता जप्तीची कारवाई होईल का पुढे? आता कोर्ट प्रोसिडिंग मध्ये जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या कोर्टात हजर केले ते आरोपी कोणते? ताब्यात घेतलेले काल जे ताब्यात घेतले होते त्यांना काल आपण हजर केलं पारनेर कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतर आज एकाला आपण रात्री ट्रान्झिट रिमांड घेतलेली आहे आणि एक आता येतोय. याच्यामध्ये विशेष सांगायचं एवढंच आहे की गेल्या 4 दिवसामध्ये 24 तास अशा पद्धतीचं हे ऑपरेशन झालं. माझे सर्व सहकारी आता इथं बसलेले सर्व अधिकारी आम्ही सगळेजण गेल्या 3-4 दिवसांपासून झोपलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये गोपनीयता होती. गोपनीयता भंग जर झाली तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो. तर गोपनीयता भंग होऊ नये याच्यासाठी आम्ही कामकाज करत होतो. आणि सर्व टीम म्हणजे माझ्या टीम अशी इथे असतील किंवा तिथं असतील ऑलमोस्ट म्हणजे एका दुसऱ्या तासाच्या झोपेच्याशिवाय मीही जास्ती आराम केले. सर, आरोपीला अटक करण्याचं घटनाक्रम कसं झालं नेमका? म्हणजे कशी आपला क्लू कसा मिळाला? याच्यामध्ये सोलापूर, मुंबई क्राईम ब्रँच, मुंबई सायबर या सगळ्यांच्या मदतीनं आपण टेक्निकल अनालिसिस केलं.
या टेक्निकल अनालिसिसमधून आपल्याला आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली की हा व्यक्ती एका ठिकाणी राहतोय, तर त्याच्याकडे कुठला फोन घेऊन राहतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न झाल्या. त्या टेक्निकल अनालिसिसच्या आधारे मग आम्ही सूत्रधार आमचे काही लोकांना त्या ठिकाणी प्लांट केलं. त्याच्यातून इन्फॉर्मेशन ही बरोबर असल्याची लक्षात आलं. ते बरोबर असल्याची लक्षात आल्यानंतर कारण त्या एरियामध्ये जायला सहजासहजी कोणी जाऊ शकत नाही. जायचं असेल तर मोठा फोर्स घेऊन जायला लागतं. हैदराबाद पोलिसांनी मला त्याच्यामध्ये मदत केली. हैदराबाद CID, हैदराबाद स्पेशल ऑपरेशन CP साहेब या सगळ्यांनी मदत घेतली. यांच्या माहितीप्रमाणे आपण त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला. सुरुवातीला याची भनक आरोपीला लागली आणि साधारण 3 वेगवेगळ्या ठिकाणावरून 10-10 मिनिटाच्या 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही त्याला मिस केलं आणि शेवटी असं झालं होतं की ऑलमोस्ट आरोपी मिळेल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कुणीही चिकाटी सोडली नाही. हे रात्रभर इकडे बसून राहिलेले. शेवटपर्यंत अनेक उतार चढाव म्हणजे मिळतोय मिळत नाही, मिळतोय मिळत नाही, सापडतोय आत्ताच गेला, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अंतिमतः ज्यावेळेला त्या रूममध्ये आम्ही एंटर केलं त्यावेळेला आम्हाला आरोपी मिळाला. जवळपास या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये अटक टाळण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु पोलीस टीम याच्यामध्ये यशस्वी झाली. कमालीचं सराईत कोणाचं लक्षण आहे तुमच्या इथून पोलिस नजरेतनं? नाही, निश्चितच आहे. कारण पहिले तर काही दिवस काहीच इन्फॉर्मेशन नव्हती. म्हणजे एवढी गोपनीयता बाळगली याच्यामध्ये निश्चितच खूप मोठ्या लेवलचे स्किल्स आहेत. वाईट असलं तरी कौशल्य भरपूर वापरण्याचं निश्चित आहे. हे एक चॅलेंज होतं याच्यासाठी की कुठल्याही टेक्निकल टीम पासून लपून राहण्यामध्ये एवढा वेळ राहणं हे खरंच कौशल्य. ते एरियाचं नाव काय म्हटलं सर तुम्ही? बिलाल नगर म्हणून एरिया आहे. सर या वकिलांनी त्यांना मदत केली तिथं राहण्यासाठी त्यांच्या प्रतिभा नगर म्हणून जो एरिया आहे त्याच्यातून आज सगळे आपण ताब्यात घेतलं. सर जवळपास 102 दिवसापासून आरोपी फरार होता. तर ह्या कालावधीत तो कुठं कुठं फिरला, काय काय असं काही माहिती मिळाली? सर्वसाधारणपणे प्रथम आता याची आम्ही शहनिशा निश्चितच करणार आहे. परंतु जी काही इन्फॉर्मेशन प्रथम मिळते त्या खात्री होती काही ठिकाणी निश्चित केलेलं आहे, पण बराच कालावधी त्याच एरियामध्ये आहे. त्यांनी मोबाईल यूज केला, तो मोबाईल त्याला पूर्ण नगरमधून प्राप्त झाला का तिथूनच जवानमधून त्यांनी मिळाला? सगळ्या प्रकारचा सपोर्ट इकडे मिळाला आहे. सर ज्या वकिलांनी त्यांना मदत केली तिथं राहण्यासाठी त्यांच्यामध्ये काही डील झाली असं काय माहिती मिळते? आता याच्याबद्दल पोलीस तपास करतील. आणि दुसरा जो कुख्यात आरोपीचा जो मोबाईल होता 2018 रोजी वापरलेला होता तो रिकवर केला, तो कोण आरोपी आहे? कुख्यात गुंड? नाही, याच्याबद्दल डिटेल माहिती आम्ही देतोय, पण हे निश्चित आहे की इथे तो फोन यापूर्वी आरोपीने वापरला आहे. 3 महिने आरोपी सापडू शकला नाही. मग यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा काही सहभाग आहे की त्यांनी त्याच्यापासून काही गोष्टी आल्या किंवा तपासामध्ये काय असं? पहिल्या दिवसापासून अहमदनगर जिल्हा पोलीस जे कामाला लागले ते हा असा काहीही प्रकार नाही. उलट मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल सगळ्यांची मदत मिळालेली आहे पोलिसांना. त्याच्यामुळे असा कुठलाही विषय नाही. समाजातील विविध घटकांनी या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. रूम मध्ये एकटाच होता की आणखी कोणी होतं? मिळालं त्यावेळेला एकटाच. सर त्या हॉटेलचं नाव काय जिथं पकडलं आपण? आहे मी डिटेल्स देतो. आहे उस्मानिया विद्यापीठाचा काय संबंध आहे का त्यात? उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी नाही तर degree लपवण्यात घेतलेली आहे. लपवण्यात फक्त तो त्याच्यामुळे हैदराबादचं थोडं ॲडव्हर्टन्स आहे. 3 वर्षात किती सर झालं? किती वेळेस 3 वर्षात किती सर झालं? म्हणजे आता 100पेक्षा जास्त झाले. अनेक वेळेला आम्ही अनेक ठिकाणी सर्च केला. म्हणजे याच्यापूर्वी पंजाबला सर्च केलेला आहे पोलिसांनी, लुधियाना, भटिंडा,
चंदीगड, छत्तीसगडमध्ये पोलिसांनी सर्च केला, रायपूर, भोपाळ, महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक ठिकाणे आणि महाराष्ट्रातली अनेक ठिकाणे, म्हणजे जवळजवळ 100पेक्षा जास्ती ठिकाणी यापूर्वी आम्ही सर्च केलं. आरोपीला फरार असताना आर्थिक रसद वगैरे कशी मिळत होती का? तसं काही हा तपासाचा भाग आहे. या तपासाच्या भागामध्ये निश्चितच पुढे पोलीस तपास करतात. नाही मिळालेली कुठली असतील, परंतु अजूनही आम्ही अशी काही कुठली असतील नव्हती. 3 महिन्यामध्ये तो घरी कुटुंबियांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता का? हा तपासाचा भाग आहे. निश्चितच तपासामध्ये तुमचं वैयक्तिक मत काय? म्हणजे 3 महिन्यापासून सगळी स्थिती तुमची प्रतिक्रिया काय? नाही, एकतर अशा स्ट्रेचरचा आरोपी फरार राहणं हे आमच्यासाठी खरंच दडपणाचं काम होतं की असा आरोपी फरार राहिला तरी त्याचा निश्चितच समाजामध्ये चुकीचा संदेश जातो. तर त्याच्यामुळे त्याला पकडणं हे गुन्ह्याकामी जेवढं आवश्यक होतं तेवढंच न्याय प्रक्रियेमध्ये लोकांचा आणि पोलिसांवरती लोकांचा विश्वास राहावा हे सुद्धा एक मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. मध्यंतरी अशी चर्चा होती की हे प्रकरणात तो सापडत नाही काय नाही, तुम्ही विनंती बदली मागितली, असं काही चर्चा होती का? कुणी तुम्ही स्वतः अच्छा, मला माहिती अशी चर्चा होती असं काय झालं? नाही, मला नाही माहिती असं. नाही, एवढी चांगली टीम तिथं आहे, या टीमवरती अभिनंदनच आहे. तुम्ही 3 महिन्यानंतर ज्या परिस्थितीत सांगताय बिलाल नगर आहे, तर तुम्ही जे म्हणलं त्याच्या मागचा हेतू असा आहे ना की 3 महिन्यामध्ये बाहेर समाजामध्ये ही सुद्धा चर्चा इतकी गेली की पोलीस त्याच्याबद्दल सहानुभूती ठेवून आहे. ही फॅक्ट आहे, लोकांमधली चर्चा. या प्रकरणांमध्ये लोक बऱ्याच चर्चा करतात, प्रत्येकाची तो काळ जसा वाढत नाही, परंतु निश्चितच आहे की याचा संदेश चुकीचा जात होता आणि हे अहमदनगर पोलिसांसाठी, महाराष्ट्र पोलिसांसाठी गरजेचं होतं की पकडलं जावं. परंतु याच्यामध्ये जर आपण ओव्हरऑल बघितलं या सगळ्या ऑपरेशन्समध्ये तर अगदी एखाद्या चित्रपटामध्ये व्हावं किंवा एखाद्या उत्कंठा एखाद्या मॅचमध्ये व्हावी या पद्धतीचं सगळं चालू होतं. मिळतंय, नाही मिळत, याला संपलं, आता नाही मिळणार, याच्यापासून ते मिळू शकेल आणि पुन्हा मिळू शकत नाही आणि त्यानंतर मिळतं. म्हणजे या गोष्टी खरंच खूप नाट्यमयरित्या अशा आमच्या सगळ्यांच्या मनातून आणि मेहनतीतून दिसत. म्हणजे 6 टीम्स आमच्या तिकडे राहत आहेत. ते 6 टीम्स ॲब्सोल्यूट एका दुसरा तास झोपलेले आहेत. म्हणजे या सगळ्यांनी तरी सुद्धा धीर सोडला नाही आणि जे जिद्द बाळगली. LCBची आमची सगळ्या टीम्स आहेत, विशेषतः अजित खूप मेहनत आहे तपासामध्ये आणि त्या सर्वांमध्ये. आमचे ॲडिशनल SP सौरव यांनी खूप याच्यामध्ये अगदी पर्सनली लक्ष देऊन छोट्या गोष्टीचा ॲनालिसिस करून स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून या सगळ्या प्रकारामध्ये खरंच मनपूर्वक अशा पद्धतीनं कामकाज केलं. प्रयत्न केला का त्यांनी? ओळख कशी पटवली? स्वरूप बदललं म्हणजे नाही, तसं महाराष्ट्र पोलिसांना ते अवघड नव्हतं. परंतु तिथे ते दाखवताना त्याला विविध पद्धतीनं कशा पद्धतीनं तो वेषांतर असू शकेल याचा थोडासा आम्ही अभ्यास केला होता. त्याच्यामुळे ज्या काही अंदाज बांधले होते त्याच्यापैकीच एका वेषांतरामध्ये दाढी वगैरे केलेलं होतं. दाढी वगैरे वाढवली की काय दुसरे काय वाढवली. देशाबाहेर जायचा प्रयत्न केला का? अजूनपर्यंत असं काही दिसत नाही. आपण दुसऱ्या दिवशीच LOC काढलं होतं, त्याच्यामुळे जरी असा काही प्रयत्न केला असता तर तो हणून पडला असता. आणि तिथं राहण्यासाठी नाव हेच वापरत होता का दुसरं नाव? तिथं इतर लोकांच्यासाठी वेगळं होतं, पण ज्यांना माहिती होतं ते माहिती होतं. आरोपींना तर जे सहकारी होते त्यांना निश्चित माहिती होतं. नगरमधून फरार होताना तिने त्या काळ्या गाडीचा आधार घेतला होता, तर त्याचं काही समोर आलं का? ती चर्चा बरेच दिवस होती. नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होत्या. म्हणजे आजच्या तारखेला मी हे सांगू शकणार नाही, परंतु अजून आमच्या कडे आम्ही इंट्रोगेशन अजून केलेलं नाही. या सगळ्या गोष्टीचा खुलासा हॉटेलमध्ये ते लपले होते, त्या हॉटेलमध्ये काही कारवाई केली?
तर त्या हॉटेलवर कारवाई करण्याचं काही कारण नाही आहे. नाही असं नाही आहे. तर बेसिकली असं आहे की कुणी आलं आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड तिथं देताय. हैदराबादमध्ये हॉटेलवाल्याला नाही असं नव्हतं. बीबी पाटील JB पाटील असं नाव त्या ठिकाणी होतं. रूम नंबर 109. महत्वाचं असं होतं की बाहेर मागच्या बाजूला दरवाजाला पुढे कुलूप लावलं. BJB पाटील. कोणीतरी आलं तर असं वाटेल की इथले व्यक्ती बाहेर गेली. आधार कार्ड बनावट होतं का खरं होतं काय? आता हे तपासामध्ये काय. ट्रान्झिट घेतलेला आरोप नगरचा आहे. ट्रान्झिट घेतलेला आरोपी हा हैदराबादमधील व्यक्ती आहे. ॲडव्होकेट सुद्धा आहे, वकील सुद्धा आहे आणि ज्यांनी एवढे दिवस सहारा दिला. कितीपर्यंत आरोपी नगर येऊ शकतो? आरोपी कधीपर्यंत नगर येऊ शकतो? मला वाटतं आता साधारण 3 वाजेपर्यंत पोचायला काय हरकत आजच कोर्टात हो. कोर्टात आजच एखादा आरोप होतो. मुंबई क्राईम ब्रँचचं कशा प्रकारे मदत झाली? याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल अनालिसिस आणि सायंटिफिक अनालिसिस करतो. या प्रकारामुळे आम्ही आमच्या टेक्निकल स्किल्स वाढवण्यामध्ये सुद्धा याचा फायदा झाला. कारण मुंबई क्राईम ब्रँचचे निश्चितच टेक्निकल स्किल्स आपल्यापेक्षा चांगले आहेत. तर आम्ही आमच्या टीम्स त्या ठिकाणी पाठवून त्यांचं मार्गदर्शन करून आमच्या टीम सुद्धा त्यांच्याकडून ट्रेन करतो. हैदराबादला आहे हे लोकेट कसं झालं? हेच टेक्निकल अनालिसिस वरतीच झालं आम्हाला. मी आता डिटेल काही सांगणार नाही कारण सायंटिफिक ज्या म्हणजे बरेच वापरलेले आहेत. आणि शेवटी अचानक चेंज पण केलेले आहेत. बरेच आहेत पण ते तपासामध्ये पुढे येईल. मी फक्त खूप जास्ती सायंटिफिक सांगू शकणार नाही कारण या गोष्टी येणं समोर बरोबर नाही. सर एक विषय असा आहे 3.5 महिने आरोपी म्हणजे फार तो चतुर आहे, हुशार आहे, नामांकित पत्रकार आहे, त्याचे ओळखी भरपूर आहेत. एक महिलेची हत्या होते त्याच्यानंतरही तेवढा जो आवाज उठवायला पाहिजे समाजातून तो उठत नाही. कुठंतरी आरोपीची दहशत आहे किंवा त्याचं कुठंतरी वजन आहे आणि त्याचा तपासावर किंवा पुढे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याला शिक्षा होईल यासाठी पोलीस कसं प्रयत्न करतात? मला वाटत नाही असं काही असेल असं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी कव्हरेज केलेलं आहे त्या कव्हरेजमध्ये कुठं असं दडपण आहे किंवा अशा प्रकारचं काही कव्हरेजमध्ये सुद्धा दिसून येत. मला नाही वाटत की असं काही आहे असं. माझं म्हणणं तेच आहे की बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये पुढे होऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. तसं पत्रकारांवर समाजावरती दबाव आहे आज नाही म्हणजे पत्रकारांवरती दबाव असं नाही होणार कारण तो संदेश सुद्धा सोसायटीकडे जाऊ शकत नाही. कारण एवढं कव्हरेज होत आहे याचा अर्थ कुणी प्रोटेक्ट करत आहे असं नाही होत. प्रोटेक्टेड व्यक्ती असेल तर त्याला अशा पद्धतीनं नाही म्हणू शकत. ना पोलिसांच्या वरती आहे ना समाजावरती. मला नाही वाटत असं. ठीक. साहेब आपलं संपूर्ण महाराष्ट्रातील नगरकरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. एक विषय होता मध्यंतरी न्यायालय ज्यावेळेस प्रक्रिया चालू होती त्यावेळेला गोठ्यांच्या सह्यांचा विषय पुढे आला होता. त्या सह्या त्यांच्याच नाहीये किंवा त्याच्यात त्या सह्या त्यांनी केलेल्या असतात 10 मिनिटं सह्या येतात असं काहीतरी विषय झाला असं कळतंय. त्यांच्या वकीलपत्रावर म्हणा किंवा दुसरीकडे असं म्हणा किंवा मला नाही माहिती. प्रॉपर्टी जप्तीची कारवाई नाही ह्या सगळ्या लिगल कारवाई आहेत. या कारवाईमध्ये या फरारी आरोपीला ॲप्रिहेंड करण्यासाठी काय अटक आरोपीला ॲप्रिहेंड करण्यासाठी सुद्धा आम्ही जे काही लिगल अपडेट आहे जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे तर आताच सगळे बसून घ्या. चहा बी येतोय आणि जाग्यावर देतो प्रश्न एक मिनिट 1-2 मिनिट. हां सर. जो नगर
सेंटरमधील आरोपी आहेत ज्यांनी सपोर्ट केलाय त्याला ताब्यात आता अटकेची प्रोसिजर ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याचं नाव आहे महेश वसंतराव तनपुरे. वसंतराव कुठला आहे? राहणार सावळी, वय 40. मदत करायचं म्हणजे पैसे वगैरे काय आहे? याच्यामध्ये संपर्कामध्ये राहणं, पुरवठा करणं आणि फरार राहण्यासाठी मदत करणं. हा कोण आहे तनपुरे? काय म्हणजे व्यावसायिक पार्श्वभूमी काय? डॉक्टर आहे नाही, हा व्यावसायिक आहे. काय स्टार हेल्थचं वगैरे करतात पॉलिसीचं स्टार हेल्थ पॉलिसी वगैरे तुम्हाला माहिती असेल असा तुम्ही हे नाही हे यार ते बसव ना मग ते बसव ना मग थांबा ना 2 मिनिटं. कोणाला पाठवायची का? अरे उभ्या सोडायचे. एक मिनिट शेवटी एक दोन